संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आज आळंदीत होतंय। याच निमित्ताने राज्यभरातून आलेला वैष्णवांचा मेळा हा देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झालाय। भक्तिमय वातावरणामध्ये माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होते। या निमित्ताने आज संजीवन समाधी मंदिर हे विविध फुलमाळांनी सजवण्यात आलेले आहे। माऊलींचा हा नयननम्य सोहळा वारकऱ्यांसाठी पर्वणी असतो। खरं तर वारकरी हा शेतकरी आहे। यंदाच्या वर्षी मुसळधार पाऊस झालेला आहे। खरीपाची कामे उरकून हा शेतकरी वारीमध्ये सहभागी झालाय। मोठा उत्साह आहे आणि याच उत्साहात वरुण राजाचं हे आगमन झालेलं आहे। आळंदी परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। एकीकडे पावसाचं आगमन झाले तर दुसरीकडे वैष्णवांचा मेळा भरलाय। माऊलींच्या या पालखी सोहळ्याला एक वेगळी पर्वणी यंदाच्या वर्षी पाहायला मिळते। कारण प्रत्येक वर्षी शेतकरी हा पावसाचं आगमन व्हावं ही आस लावून बसलेला असतो। मात्र यंदाच्या वर्षी माऊलींच्या या सोहळ्याला वरुण राजाने कुठेतरी हजेरी लावलेली आहे। मुसळधार पाऊस सुरू आहे। एक वेगळा उत्साह या आळंदी नगरीमध्ये पाहायला मिळतोय। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, आळंदी, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।